अर्थशास्त्रातील वेजेस थेरींचा आज आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिली येते सबस्टॅन्सेस थिअरी, डेव्हिड रिकार्डो 1817, विच प्रपोज वेजेस आर टाईड टू कॉस्ट ऑफ लिव्हिंग. डेव्हिड रिकार्डो यांनी लेबर थेरी ऑफ व्हॅल्यू या स्वरूपात मांडली. कुठल्याही वस्तूची एक्सचेंज व्हॅल्यू ही ती वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या श्रमावर अवलंबून असते, असं डेव्हिड म्हणे. दोन वस्तूंची जेव्हा देवाणघेवाण होते तेव्हा त्या दोन वस्तूंच्या एक्सचेंज व्हॅल्यूज या त्यात दडलेल्या श्रमाच्या प्रमाणात असतात. सेकंड, वेज फंड थेरी, ॲडम स्मिथ, J.S. मिल 1776, विच ऑफर फिक्स पोल ऑफ फंड डिटरमाइंड वेजेस. हा वेतन निधी सिद्धांत आहे. याच्यामध्ये ॲडम स्मिथ यांनी विकसित केलेला हा सिद्धांत दिसून येतो. वेतन निधी या संदर्भात ते असं म्हणतात की एक पूर्वनिर्धारित वेतन निधी अस्तित्वात आहे आणि उपलब्ध कामगारांमध्ये हा निधी विभागून वेतन निश्चित केले जाते. वेतन निधीचा आकार बचत आणि गुंतवणुकीच्या पातळीशी संबंधित असल्याचे मानले जाते. या सिद्धांताचा अर्थ असा आहे की कामगारांची संख्या वाढल्याने वैयक्तिक वेतन कमी होईल, कारण निधी निश्चित आहे. पुढील थेरी, सरप्लस व्हॅल्यू थेरी, गिवन बाय कार्ल मार्क्स. Like one other articles, labor is also an article of commerce and could be purchased by paying a substantial price. कामगारांच्या सिद्धांताविषयी कार्ल मार्क्स यांनी असं म्हटलेलं आहे की कामगारांना भांडवलदाराला बहाल केलेल्या तासिकांपैकी काही तासिकातच कामगार स्वतःच तयार केलेल्या उत्पन्नामुळे स्वतःचा पगार वसूल करतो आणि यंत्राची झीज आणि कच्च्या मालाची किंमतही भरून काढतो आणि यानंतर उरलेल्या तासांमध्ये तो जो जादा उत्पादन करतो ते मात्र भांडवलदाराला वरकड म्हणजे सरप्लस व्हॅल्यू निर्माण करतात. ही सरप्लस व्हॅल्यू आणि नफा याच्यात काहीसा फरक आहे, पण आपण तो थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि ते शब्द समानार्थीच वापरूया. अशा तऱ्हेने मार्क्सच्या मते नफा निर्माण होतो. थोडक्यात कामगाराला त्याने केलेल्या श्रमाचा पूर्ण मोबदला व न मिळालेल्यामुळे हा नफा निर्माण होतो आणि म्हणूनच तो पिळवणुकीवर अवलंबून असतो. मार्क्सचं म्हणणं होतं फक्त कच्चा माल आणि यंत्र नफा निर्माण करू शकतच नाही. जेव्हा त्याचा वापर करून कामगार त्यावर काम करतात तेव्हा त्या प्रक्रियेमध्ये कामगारांना त्यांच्या श्रमाचा पूर्ण मोबदला न मिळाल्यामुळे वरकड मूल्य सरप्लस व्हॅल्यू किंवा नफा निर्माण होतो, असे मार्क्सने मांडलेले आहे. पुढची थेरी आहे रेसिड्युअल क्लायमेट थेरी. Wages are whatever is left over after others' costs like rent, interest, profit have been paid. Next theory आहे मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी थेरी. फिलिप्स यांनी मांडलेली आहे आणि J.B. क्लार्क यांनी. या सिद्धांतामध्ये आपल्याला असं दिसून येतं विच सजेस्ट दॅट वेजेस आर बेस्ड ऑन अ वर्कर्स कॉन्ट्रीब्युशन टू आउटपुट. देन नेक्स्ट थेरी, बार्गेनिंग थेरी, विच advise that factors like the strength of labor union. Next one is behavioral theory, the amount of wages to be dispersed among the workers. म्हणजेच